नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप रव्यापासून खूप चवदार असा नाश्ता बनवतो आहे। तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे। यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे चव खूप छान येते रेसिपीला। दह्याच्याच कपामध्ये इथे मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। सुरुवातीला अर्धा कप पाणी घातलं, मिक्स करूया। लागेल तसं यामध्ये आपण आणखी पाणी घालू। तर हे मला घट्ट वाटतंय, तर इथे मी यामध्ये आणखी पाव कप पाणी घातलं। हे आपल्याला घट्टसरच हवं आहे, त्यामुळे एकत्र पाणी घालायचं नाही आहे। लागेल तसंच पाणी घालत जायचं आहे। यामध्ये थोडं थोडं रवा भिजेल इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे 1 कप रव्यासाठी मला पाऊण कप पाणी लागलं आणि अर्धा कप आपण दही घातलं होतं। आता हे झाकून असंच आपण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे रवा छान फुलेल। तर इथे 15 मिनटं झालेत आणि हे पाहू शकता आधीपेक्षा घट्ट झालंय। आता हा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। सगळा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे। आता आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। त्याआधी यामध्ये मी उरलेलं पाव कप पाणी घातलं आहे। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तर इथे पहा, हे मिश्रण आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। तर आतापर्यंत यामध्ये मी 1 कप पाणी घातलं। आता या मिश्रणामध्ये घालण्यासाठी एक फोडणी तयार करूया। तर हे आपण झाकून बाजूला ठेवू। इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे। यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली यामध्ये। याबरोबरच किसलेलं आलं घालायचं आहे। अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे। सगळं तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी आता अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आहे, कच्ची चण्याची डाळ आहे। सगळं परतून घेऊया। या फोडणीमुळे नाश्ता खूपच मस्त खमंग होतो। हे सगळं परतल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे। आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे कांदा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे, सॉफ्ट होईपर्यंतच परतायचा आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालते, साधारण पाव चमचा मीठ घातलं। पाव चमचा इथे मी हिंग घातला आहे। कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। लगेचच गॅस बंद करायचा आहे। तर ही फोडणी तयार झाली आहे। आता आपण जो रवा झाकून ठेवला होता त्यामध्ये ही फोडणी काढायची आहे। खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण चवीला खूप छान होते। फोडणी यामध्ये मिक्स करायची आहे। यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आपण फोडणीमध्ये थोडंसं मीठ घातलं होतं, इथे आपण आणखी मीठ घातलं थोडंसं। सगळं मिक्स केलं।
आहे असं घट्टसर हवं आहे आपल्याला, यापेक्षा पातळ करायचं नाही आहे पीठ. यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालते. सोडासुद्धा मिक्स करून घेतलं सगळं मिश्रणामध्ये. हे पीठ आता तयार आहे. इथे गॅसवरती मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. तेल सगळीकडे पसरवून घेतलं आहे. तर आज आपण बंडोसा बनवतो आहे. तयार केलं मिश्रण यामध्ये घातलं आहे. अगदी झटपट तयार होतात हे. 1 ते 2 मिनटामध्ये लगेचच वरून हे ड्राय होतं. ड्राय झालं वरून की उलटून घ्यायचा हा डोसा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. हा बंडोसा भाजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी एकानंतर एक झटपट तयार होतात. दिसायला सुद्धा खूप छान दिसतो हा बंडोसा. पहा दोन्ही बाजूने छान असा भाजला गेला आहे. काढून घेऊया. आणि इथे मी आता आणखी असे बंडोसे तयार करून घेते. इथे मी दुसरा तयार करते. वरून ड्राय झालाय, उलटून घेऊया. अगदी कमी तेलामध्ये होणारा मस्त नाश्ता आहे. दोन्ही बाजूनी छान असा बंडोसा भाजला गेला. काढून घेऊया. आता बंडोस्याबरोबर खाण्यासाठी इथे मी चटणी तयार करते. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ किंवा डाळवं घातलं आहे. 2 हिरव्या मिरच्या घातल्या. चवीप्रमाणे मीठ घातलं. आणि आता हे थोडंसं पाणी घालून आपण वाटून घेऊया. चटणी इथे वाटून तयार आहे. यावरती आता घालण्यासाठी फोडणी तयार करूया. 1 चमचा तेल गरम केलं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. थोडासा कढीपत्ता घातला आहे. आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले. तर ही मस्त अशी खोबऱ्याची चटणी तयार आहे. कुठल्याही डोस्याबरोबर किंवा इडलीबरोबर तुम्ही ही चटणी तयार करू शकता. तर मस्त असा आपला हा नाश्ता तयार झाला आहे. बंडोसे आणि ही खोबऱ्याची चटणी. इथे मी तुम्हाला एक बंडोसा तोडून दाखवते. अजिबात कच्चा राहत नाही, आतपर्यंत छान भाजला जातो. पाहू शकता. तर ही मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.